प्रियांनो, आपण देवाच्या सानिध्यात या सकाळच्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी जमलेले आहेत, देवासमोर आपण आपली मस्तक झुकूया. आमच्या प्रवेश ख्रिस्ताचा देव आणि बाप त्याच्यासमोर मी गुडघे टेकतो. त्याने आपल्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने तुम्हा प्रत्येकाला असं कृपेचं दान द्यावं की आम्ही प्रत्येकजण अंतरिमाच्या मनुष्यात सामर्थ्याने बलवान व्हावं. आमच्या स्वर्गीय पित्याची ही इच्छा आहे की आम्ही प्रत्येकजण अंतरिमाच्या मनुष्यात सामर्थ्याने बलवान झालेले देवाला हवे आहेत. प्रेमा पित्या, तुझा सामर्थ्याचा हात ज्या ठिकाणी आमचे लोक जमलेले आहेत त्यांच्यावर पाठव प्रेमा देवा. आणि तू आम्हाला बलवान करणारा देव आहे, जेणेकरून आमच्यामध्ये असलेल्या विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताने आमच्या हृदयात वस्ती करावी. आणि प्रभू ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, खोली, उंची जी जाणण्याच्या पलीकडे आहे ती जाणायला आम्ही शक्तिमान व्हावेत. अशासाठी की तुझ्या पूर्णतेत आम्ही परिपूर्ण केले जावेत. जसा तू आमचा देव पूर्ण आहे, तू आम्हाला परिपूर्ण होण्यासाठी बोलावलेला आहे. जे काम तू आमच्याकडे आरंभिलं आहे ते पूर्णत्वास न्यायला शक्तिमान देव आहे. पित्या, प्रार्थना आमच्या प्रभूच्या नावात करतो तो एक आणि मान्य कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा एक वार ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्यासाठी प्रभूने मौका दिला. देवाला मी धन्यवाद देतो. सर्व गोष्टीबद्दल मी त्याची स्तुती करतो. ह्याद्वारे का ना होईना, परंतु तुमच्या समोर येण्यासाठी मला फार आनंद होत आहे. आज मी जणू आत्म्यामध्ये तुम्हाला पाहतो की तुम्ही माझ्या समोर आराधनेसाठी बसलेले आहात. मी परमेश्वराच्या भवनामध्ये आहे आणि निश्चित त्याची आराधना आज खरेपणात आपण करूया, त्याची स्तुती करूया. देवाचं वचन देखील तसंच म्हणतं. स्तोत्रसंहिता 4:1 मध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं की मी सर्व समयी यहोवाचा धन्यवाद करीन, माझ्या मुखात त्याची स्तुती निरंतर राहील. त्याने म्हटलेलं आहे सर्व समय, कुठलाही समय असू द्या. आज जी काही स्थिती आहे त्या सर्व स्थितीत परमेश्वराला धन्यवाद द्या, स्तुती करा. दुसरं वचन इब्री 13:15 मध्ये देवाचं असं वचन म्हणतं, आपणाद्वारे देवाला स्तुतीचा यज्ञ म्हणजे त्याचे नाव पत्करण्या ओठाचे फळ नेहमी अर्पावे, नेहमी अर्पावे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण त्याचं जे फळ त्याला देणं आहे, स्तुतीचा यज्ञ देणं आहे, ते आम्ही नेहमी परमेश्वराला द्यावं. त्यामध्ये आम्ही कुठली स्थिती पाहणार नाही, परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत पूर्ण आनंदाने. एक वेळेस आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मार्क शुभवर्तमान 11 आणि 12 वचन, त्यामध्ये तो बेथानीवरून तो निघाला असता. त्याचं वचन म्हणतं, तेव्हा त्याला भूक लागली आणि त्याने पाणी असलेले अंजिराचे झाड दुरून पाहून त्यावर कदाचित काहीतरी मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. आणि तो त्याकडे गेल्यावर त्याला पानावाचून दुसरे काही मिळाले नाही, कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, ह्यापुढे सर्व काळ कोणी तुला आलेले फळ न खाओ. येशू ख्रिस्त आशेनं त्या अंजिराच्या झाडाजवळ गेला. त्याला फक्त पानं दिसली, पण त्याला फळ दिसलं नाही आणि त्याला भूक लागली होती. आणि वचनात म्हटलेल्या अंजिराचा हंगाम नव्हता. आज प्रभू येशू ख्रिस्त याच्यातून एक आम्हाला बोलू इच्छितो की आज तो हंगाम नाहीये की आम्ही एकत्र येऊन त्याची स्तुती करू शकू, परंतु सर्व गोष्टीत तो फळाची अपेक्षा करतो. हंगाम असो नसो, परंतु ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी परमेश्वराला आम्ही फळ देण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आपण त्याला धन्यवाद देऊ, त्याची आपण स्तुती करू सर्व समय. पौल आणि सिलास देखील कैदेमध्ये होते, खोड्यात होते, हंगाम नव्हता स्तुती आणि आनंद करण्याचा, परंतु त्याने त्याला फळ दिलं, स्तुतीचा यज्ञ दिला. तोच देव तुमच्याकडून देखील तीच अपेक्षा करतो. म्हणून तुम्ही आज माझ्या बरोबर परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याला महिमा द्या. निश्चित ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आनंदानं भरेल, शांतीनं भरेल, पवित्र आत्म्यानं भरेल. म्हणून आपण देवाची स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया, गौरव आणि महिमा करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जय 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 येशू, तू ही प्रभू. या गीताद्वारे आपण त्याला धन्यवाद देऊ.
जय 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 यीशु, तू है तू ही प्रभु। जय 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 यीशु, तू है तू ही प्रभु। हालेलुया 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 हालेलुया। Thank you, Jesus. Hallelujah. Glory to God. Worship your name. ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद देऊया. मेरा मसीहा सुबह का तारा, माँ तुझसे मीठा प्राण से प्यारा, तुझसे ज्यादा मुक्ति दाता, जग भर में ना कोई दाता। व्याकुल रहता है मन मेरा, राज प्रभु जी आवे तेरा। व्याकुल रहता है मन मेरा, राज प्रभु जी आवे तेरा। जय 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 यीशु, तू है तू ही प्रभु। जय 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 यीशु, तू है तू ही प्रभु। हालेलुया 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 प्रेम का सागर तू है गहरा, जिसको खोजे ये मन मेरा। कितना पावन नाम है तेरा, अर्पण तुझको सब कुछ मेरा। तू है अल्फा तू है ओमेगा, जो हमेशा तक ही रहेगा। तू है अल्फा तू है ओमेगा, जो हमेशा तक ही रहेगा। जय 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 यीशु, तू है तू ही प्रभु। जय 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 यीशु, तू है तू ही प्रभु। हालेलुया 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 हालेलुया।
जब यीशु अपने साथ है तो गाएंगे, यीशु की जय के नारे लगाएंगे। जब यीशु अपने साथ है तो गाएंगे, यीशु की जय के नारे लगाएंगे। गाएंगे 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 जय के नारे हम लगाएंगे। यीशु कहे सहारा अब दूर नहीं किनारा, डरते हैं न लहरों से हम। आगे खड़ी बहारें स्वागत करी उजियारे, निकले जो अंधेरों से हम। गाएंगे 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 हम गाएंगे 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 जय की नारी हम लगाएंगे। ये चंद्रमा थारी, ये जीव जंतु नारी, वो रंग जिंदगी के सारे। ये सूरी उड़ी बनाया और प्रेम से सजाया, वो देखो नजारे प्यारे। गाएंगे 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 हम गाएंगे 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 गाए नारे हम लगाएंगे। गाएंगे गाएंगे जय की नारी हम लगाएंगे। 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 Hallelujah. Thank you, Jesus. Oh, glory God. Hallelujah. Oh, जय के नारे लगाए, वो तेरी स्तुति करे, तुझे धन्यवाद दे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूने हमें जय दिया आहे, परमेश्वरने आम्हाला जय दिलेला आहे आणि म्हणून आपण विजयी असलेल्या लोकांसारखे आपण त्याची स्तुती करणार आहोत. म्हणून जय देने वाले परमेश्वर को कोटि कोटि स्तोत्रम. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. हालेलुया. तुम्ही टाळ्या वाजवून आपण गीत गाऊ. जय देने वाले परमेश्वर को कोटि कोटि स्तोत्रम. राजाओं का राजा यीशु राजा को जीवन में अर्पण. परमेश्वर को कोटि कोटि स्तोत्रम. राजाओं का राजा यीशु राजा को जीवन में अर्पण. न्यायी हाथ से हमको चलाएगा. न्यायी हाथ से हमको चलाएगा. प्रभु मेरा बल है, कभी ना छोड़ेगा. जय देने वाले परमेश्वर को कोटि कोटि स्तोत्रम. राजाओं का राजा यीशु राजा को जीवन में अर्पण. जय देने वाले परमेश्वर
को जीवन मेरा अर्पण हो। जय देने वाले परमेश्वर को कोटि कोटि स्तोत्रम। राजाओं का राजा यीशु राजा को जीवन मेरा अर्पण हो। जय देने वाले परमेश्वर को कोटि कोटि स्तोत्रम। राजाओं का राजा यीशु राजा को जीवन मेरा अर्पण, जीवन मेरा अर्पण, जीवन मेरा अर्पण। हालेलुया प्रभूजी, हालेलुया. आमचं जीवन आम्ही तुला समर्पित केलेलं आहे. तुला कोटी कोटी स्तोत्रम. तुझी आम्ही स्तुती करतो, तुझी आराधना करतो, तुझा महिमा करतो हे राजा. हालेलुया. खरोखर कोणी घोड्यावर, कोणी हालेलुया रथावर भरोसा ठेवतो, पण आम्ही आमचा देव जो परमेश्वर यहोवावर आमचा भरोसा आहे. हालेलुया. आम्ही त्याला धन्यवाद देऊ, आम्ही त्याची स्तुती करू. आम्ही कशाविषयी चिंता करणार नाही. कचे देवाचं वचन म्हणतं हालेलुया फिलिप्पी 4:6 मध्ये, कशाची चिंता करू नका, तर सर्व गोष्टीविषयी उपकार स्तुती सहित प्रार्थना आणि विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. प्रेज द लॉर्ड. कचित आम्ही आमची मागणी देवाला कळवणार आहोत. आम्ही कशाविषयी चिंता करणार नाही. देव आमची गरज भागवणार आहे. देव आमची चिंता करणार आहे. देव आमचे सर्व रोग बरे करणार आहे आणि त्याची कृपा आमच्यावरून कधीच सरून जात नाही. त्या देवाची आपण आराधना करूया आणि त्याला सांगूया, मेरे पास ही रहना हे यीशुजी, मुझे कभी ना छोड़ना. हालेलुया. आम्ही त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. या आराधनेतून आपण त्याला धन्यवाद देऊया. हालेलुया. थँक यू जीसस. मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा. मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा. मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा. मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा. हालेलुया 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 हालेलुया. Thank you, Jesus. Glory, hallelujah. अंधेरों के समय में उजाला बनी रहो, मृत्यु के समय में तुम जीवन बनी रहो. अंधेरों के समय में उजाला बनी रहो, मृत्यु के समय में तुम जीवन बने रहो. मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा. मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा. हालेलुया 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 हालेलुया
समस्या की समय में तुम पिता बनी रहो, आंसुओं के समय में तुम माता बनी रहो, समस्या के समय में तुम पिता बनी रहो, मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा, मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा। सर्वजन हालेलुया 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 हालेलुया। Thank you, Jesus. Glory, hallelujah. हमारे आंसू पोंछने वाला, हमें जीवन देने वाला, हमें समस्या से दूर करने वाला। वचन पढ़ते समय में तुम गुरु बनी रहो, प्रार्थना के समय में तुम खुदा बनी रहो, वचन पढ़ते समय में तुम गुरु बनी रहो, प्रार्थना के समय में तुम खुदा बनी रहो, मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा, मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा। हालेलुया 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 हालेलुया। Thank you, Lord. जिस वचन पढ़ते समय तुम्हारा गुरु बन जाना, प्रार्थना के समय तुम खुदा बन जाना। हालेलुया, हमारी प्रार्थनाओं को तू सुनना। दुख की आंसुओं में मेरी माँ बन गया, तरस खाने वाला मेरा बाप बन जा, दुख की आंसुओं में मेरी माँ बन गया, तरस खाने वाला मेरा बाप बन जा। हालेलुया 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 हालेलुया। मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा, मेरे पास ही रहना हो यीशु जी, मैं तेरे बिना जी नहीं पाऊंगा। हालेलुया, सभी जन अपने हाथों को ऊंचा करें। हालेलुया 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 Hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. Glory. Oh, we worship your name.
हे प्रभु यीशु मसीह, हम तुझे ऊंचा उठाते हैं। तू हमारे पास नित्य रहना। जो तूने वचन दिया है, कभी न छोड़ूंगा, कभी न त्यागूंगा, वो निश्चित हमारे साथ है। हम सब मिलकर तुझे धन्यवाद करते हैं। हम जहां भी है अपने हाथों को उठाए और परमेश्वर की आराधना करें और उससे कहें, तूने हमें वचन दिया है, कभी न छोड़ूंगा, कभी न त्यागूंगा। ओ परमेश्वर, हम सबके साथ हैं। उस प्रभु को हम धन्यवाद दें। आगे भी हम उसकी हालेलुया स्तुति करें, महिमा करें, अपना वचन सुनकर। प्रभु जी, तुझे धन्यवाद करें। जब तेरे दास वचन से बातें करें, हम उनके लिए प्रार्थना करते हैं, आशीषित कर। जो लोग सुनेंगे, हर एक को आशीष दे। यीशु मसीह के नाम से प्रार्थना करते पिता, सुन और ग्रहण कर। आमेन, आमेन, आमेन। प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आपण ज्या ज्या ठिकाणी जमलेलो आहोत, आज देवाच्या वचनावर आपण मनन करत असताना आपण आपली मस्तकं देवासमोर झुकूया. प्रेमळ पित्या, आज या सकाळच्या वेळेला तुझ्या सानिध्यात आमचे लोक ज्या ज्या ठिकाणी जमलेले आहेत, तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू त्यांची भेट घे. तुझं वचन तुझ्या लोकांना बुद्धिमान करतं. तुझं वचन तुझ्या लोकांना बलवान करतं. अंधारच्या सत्तेच्या विरोधात उभं राहण्यासाठी ज्ञान, बुद्धी आणि शानपण पुरवतं. तुझ्या लोकांनी बुद्धिमान असावा ही तुझी इच्छा आहे. याकोबाचे पत्र पहिला अध्याय त्याच्या 5व्या वचनात म्हटलेलं आहे, भावांनो, जर तुम्हामध्ये कोणी ज्ञानाविषयी होणं असेल तर त्याने जो देव सर्वांना उदारपणे देतो आणि दोष लावित नाही त्याचे पासे मागावं आणि तो त्यांना देईल. खचित तू आम्हाला ज्ञान आणि बुद्धिमत्ता उदारपणे देणारा देव आहेस आणि तू आम्हाला दोष लावित नाहीस. आणि आमचे लोक सर्वजण बुद्धिमान असावेत म्हणून त्यांच्या सहाय्य आणि मदत कर. तुझं वचन आम्हाला बुद्धिमान करायला समर्थ आहे म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशूच्या नावात. आमेन. सो प्रियांनो, आपण या सकाळच्या वेळेला तो मेरे प्यारो, आज की इस सुबह में पहिला कोरिन्थीचा 14वा अध्याय हम पहले कोरिन्थियों का 14वां अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनातून पाहणार आहेत. और उसके 20वें वचन से देखेंगे. वचनामध्ये पौल म्हणतो, इस वचन में पौलुस कहता है, भावांनो, बुद्धीविषयी लेकरे होऊ नका, हे भाइयों, तुम समझ में बालक न बनो, तर दुष्टाविषयी ताणणी बाळेवा आणि बुद्धीविषयी प्रौढ व्हा. तो भी बुराई में तो बालक रहो, परंतु समझ में सियाने बनो. प्रियांनो, पौलाने अनेक ठिकाणी लोकांना बुद्धीविषयी प्रौढ होण्यास बोध केलेला आहे. तो मेरे प्यारो, हम देखते हैं कि पौलुस ने कई जगहों पर लोगों को बुद्धिमान या सयाना होने के विषय में कहा है. बुद्धिमान प्रौढ लोक ही मंडळीची गरज आहे. बुद्धिमान परिपक्व लोग ये मंडली की जरूरत है. पूर्वीच्या काळामध्ये त्या लोकांकडे नवा करार उपस्थित नव्हता, त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता. पहले उन दिनों उस जमाने में लोगों के पास नया नियम जो है हमारे पास, वो उनके पास उपलब्ध नहीं था. आणि प्रेषित लोक, शिक्षक लोक जे काही शिकवित तेच त्यांना ऐकून त्यांना समजत असे. और प्रेरित लोग जो भी बातें उन्हें सिखाया करते थे, वही सीख कर वो आगे बढ़ते और आत्मिक बढ़त होती थी उनकी. शिवाय देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर पहिला कोरिन्थीच्या 26व्या अध्यायाच्या 26व्या वचनामध्ये मला पाहायला मिळतं. इसके अलावा यदि पहले कोरिन्थियों का पहला अध्याय उसका 26वां वचन यदि हम देखें, तिथे पौल स्पष्टपणे म्हणतो की भावांनो, तुमचं बोलावणं पहा. और उसमें पौलुस सफाई से कहता है कि भाई, मेरे भाइयों, तुम्हारा बुलावा जो है उसको जान लो. मानवी दृष्टीनं ज्ञानी असे तुम्हामध्ये पुष्कळ नाहीत. मानवी दृष्टि में जो ज्ञानी है उनमें से वैसे तुम में से कई सारे नहीं है, बहुतेरे नहीं है. आणि देवाने जगातील ज्ञानी बुद्धिमान लोकांना निवडलं नव्हतं. और परमेश्वर ने दुनिया के ज्ञानी और बुद्धिमानी लोगों को नहीं चुना था, तर जगातील जी अज्ञानी त्यांना देवाने बोलावलं होतं. लेकिन दुनिया की नजरों में जो अज्ञानी है उनको परमेश्वर ने चुना है. जगाच्या दृष्टीने जे मूर्ख आहेत त्यांना देवाने निवडून घेतलं होतं. दुनिया की नजरों में जो मूर्ख है उनको परमेश्वर ने चुना था. कुलीन, अप्रतिष्ठित लोक, जे काही नाही, समाजाच्या दृष्टीने तुच्छ आहेत, अशा लोकांना देवाने बोलावलं होतं. समाज में जो बिल्कुल तुच्छ है, कोई उच्च जाति के नहीं है, ऐसे लोगों को परमेश्वर ने चुना था. आणि अशा लोकांना देवाने बोलावलं होतं. त्याच्यामध्ये देवाचा एक महान उद्देश होता. और ऐसे लोगों को बुलाने में परमेश्वर का एक महान उद्देश्य था. त्यामुळे देवाच्या मंडळीमध्ये बुद्धिमान आणि ज्ञानी लोकांचा भरणा पुष्कळ नसतो. और इसीलिए हम देखते हैं कि परमेश्वर की कलीसिया में ज्ञानी या बुद्धिमान लोगों का भरना जो है वो ज्यादा नहीं होता. परंतु त्या लोकांनी, अज्ञानी आणि मूर्ख लोकांनी मूर्खच राहावं, अज्ञानी राहावं ही देवाची इच्छा नसते. लेकिन लोगों ने अज्ञानी या मूर्ख
मूर्ख ही बने रहे, ये परमेश्वर की बिल्कुल इच्छा नहीं है। देवाची आमच्या त्याच्या लेकराविषयी ही इच्छा की त्यांनी बुद्धिमान असावं, ज्ञानी असावं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत शहाण असावं. परमेश्वर की अपने संतानों के विषय में ये योजना है कि उसके लोग जो है ज्ञानी बुद्धिमानी रहे, सयाने रहे, कारण तरच तुम्ही आणि आम्ही जगातील ज्ञानी लोकांना लाजू शकतो. क्योंकि ऐसा होने से ही हम दुनिया के लोगों को शर्मिंदा कर सकते हैं। कारण देवाचं वचन म्हणतं देवाने अशा लोकांना का निवडून घेतलं, निर्बुद्ध, अज्ञानी आणि जे अकुलीन अशा लोकांना का निवडून घेतलं. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है कि परमेश्वर ने ऐसे लोगों को क्यों चुन लिया, जो बुद्धिमान नहीं है, जो पढ़े लिखे नहीं है, जो बिल्कुल मूर्ख है, ऐसे लोगों को क्यों चुना है परमेश्वर ने। पहिला कोरिंथीच्या पहिल्या अध्यायाच्या 26 वचनात स्पष्टपणे आम्हाला पाहायला मिळतं, पहले कोरिन्थियन के 26वें वचन में हम सफाई से देखते हैं जगामध्ये जे स्वतःच्या दृष्टीने ज्ञानी आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांना देवाला लाजवायचं आहे. कि दुनिया की नजरों में जो ज्ञानी, जो बुद्धिमान है, उनको परमेश्वर शर्मिंदा करना चाहते हैं, जिसके कारण उसने दुनिया के अज्ञानी और जो बुद्धिमान नहीं है ऐसे लोगों को चुना है. ज्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा अभिमान आहे, ज्याला आपल्या शक्तीचा अभिमान आहे, ज्यांना आपल्या धनसंपत्तीचा अभिमान आहे, अशा लोकांना, या तुच्छ लेखल्या गेलेल्या लोकांकडून, निर्बुद्ध लोकांकडून देव लज्जित करू इच्छितो. जिन लोगों को अपने ज्ञान का, अपने बुद्धि का अभिमान है, जिन लोगों को अपने अमीरी का अभिमान है, जिन लोगों को अपने बड़प्पन का अभिमान है, ऐसे लोगों को शर्मिंदा करने के लिए परमेश्वर ने अज्ञानी और मूर्ख लोगों को, गरीब लोगों को दुनिया में परमेश्वर ने चुना है. आणि म्हणून देवाचा उद्देश आम्ही ध्यानात घेतल्याशिवाय आम्ही देवाची इच्छेला सादर होऊ शकत और नाही. इसीलिए परमेश्वर की जो योजना है उसको ध्यान में रखे बगैर हम परमेश्वर की इच्छाओं को पूर्ण नहीं कर सकते. इफिस याच्या 4 अध्यायाच्या 14 वचनामध्ये पौल म्हणतो, इफिसियों के 4 अध्याय के 14वें वचन में पौलुस कहता है आपण यापुढे ताणली बाळी असं असू नयेत. कि हम लोग इस समय से लेकर आगे छोटे बालकों के समान न बने. प्रियानो, ताणली बाळ कशी असतात, छोटे बालक कैसे होते हैं मेरे ते प्यारो? प्रत्येक गोष्टीमध्ये इतरांवर अवलंबून वो असतात. हर एक चीज में दूसरों पर निर्भर रहते हैं. त्यांना आजूबाजूच्या जगाचं काही भान नसतं. उनके इर्द गिर्द चलने वाली दुनिया के विषय में कोई ध्यान नहीं होता. त्यांना भल्या बुऱ्याचा भेद समजत नाही. ना ही उनको भले बुरे का भेद समझता है. त्यांना जगातील खास खळगी समस्या, कष्ट यांचा अनुभव नसतो. दुनिया की तकलीफें, कष्ट जो है उसका कोई भी अनुभव उनको नहीं होता. आणि प्रियानो, देवाच्या लोकांनी देखील बालक असू नये. और परमेश्वर के लोगों ने भी बालक नहीं बने तुम्ही रहना है. ताणली बाळे असे असू नये. आप छोटे बालक बने रहे ऐसा नहीं परमेश्वर का वचन तर कहता है. देवाच्या लोकांनी बुद्धीविषयी प्रौढ व्हावं ही देवाची इच्छा तो आहे. परमेश्वर के बुद्धि के विषय में हम प्रौढ़ बनते जाए, परिपक्व बनते जाए, सयाने बनते जाए, ये परमेश्वर की इच्छा है. इब्रिकल्स पत्र त्याचा 5व्या अध्याय त्याच्या 12व्या वचनामध्ये पौल म्हणतो इब्रानियों का 5वां अध्याय उसके 12वें वचन में पौलुस कहता है की मंडळांची स्थिती अशी का झाली आहे. कि मंडलियों की स्थिति ऐसी क्यों हो चुकी है. कारण तो म्हणतो की तुम्ही ऐकण्याविषयी मंद झाला आहात. वो इसलिए हुआ है क्योंकि आप सुनने में कम हो गए हो. प्रियानो, ऐकण्याविषयी देवाचं वचन, ऐकण्याविषयी देवाची वाणी ऐकण्याविषयी जो आम्ही मंद होतो, परमेश्वर की वचन, परमेश्वर की वाणी सुनने में जब हम मंद हो जाते हैं या कम हो जाते हैं, आणि त्यामुळे प्रियानो आमची जी आत्मिक बुद्धिमत्ता वाढायला पाहिजे, आम्ही आत्मदृष्ट्या प्रौढ व्हायला पाहिजे, ते होत नाही. और जिसके परिणाम ये होता है कि हमारी आत्मिक रीति से जो बढ़त होनी चाहिए, जिस प्रकार से हमारे परिपक्व होना चाहिए, वैसा हम नहीं होते. पौल त्या लोकांना, इब्रिकल्स लोकांना म्हणतोय की आम्हाला पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, पौलुस उनसे कहता है कि हमें तो तुम्हें बहुत सारी चीजें बतानी है, पण ते समजावून सांगण्यास अवघड आहे. लेकिन वो आपको समझा के मैं बताऊं ये बहुत ही कठिन है. कारण तुम्ही ऐकण्याविषयी मंद झाला आहात. क्योंकि आप सुनने के विषय में कम हो चुके हो. कारण जे तुम्ही इतक्या काळात शिकवणारे असायला पाहिजे होतं, क्योंकि अब तक तुम जो दूसरों को सिखाने वाले होने चाहिए थे, त्यात तुम्हाला कोणीतरी देवाची मूळ वचने, प्रकरणे पुन्हा शिकवण्याची गरज आहे. वो आपको जो है परमेश्वर की मूल जो सिद्धांत है वो सिखाने की दोबारा जरूरत है. आणि ज्यांना दुधाचीच गरज आहे और जिनको दूध की जरूरत है, आणि जड अन्न ज्यांना पचत नाही, और यदि उनको जो अन्न है, भोजन है, वो नहीं पचता, असे तुम्ही झाला आहात. ऐसे तुम हो चुके हो. पौल पुढे म्हणतो की कारण दुधावर राहणारा प्रत्येक जण क्योंकि पौलुस आगे कहता है क्योंकि दूध पीने वाले बच्चे को तो न्यायपणाच्या वचनाविषयी तो अपरिचित आहे. धर्म के वचन की पहचान नहीं होती, कारण तो ताणणं बाळ आहे. क्योंकि वो छोटा बालक है. परंतु जे पूर्ण वयात आलेले, लेकिन जो सयाने हो चुके हैं, ज्यांच्या इंद्रियांना बऱ्या वाईटाचा निवाडा करण्याची वहिवाटीने अभ्यास झाला आहे, जिनके ज्ञानेंद्रिय जानते हैं सही क्या है, गलत क्या है, वो जानते हैं, त्यांच्यासाठी जड अन्न आहे. उनके लिए ये भारी भोजन है, अन्न है. प्रियानो, जो प्रौढ झालेला आहे,
मेरे प्यारो, जो सयाना हो चुका है, बड़ा हो चुका है, त्याला त्याचं बोलणं व्यवस्थित असतं, उसका बोलना सही तरीके से होता त्याचं है, विचार करणं वेगळं असतं. उसकी सोच अलग होती है. जेव्हा बालक आहे तेव्हा आम्ही बालकासारखा विचार करतो, जब हम छोटे बच्चे होते, बालक के समान हमारी सोच होती है. पण जेव्हा आम्ही प्रौढ होतो तेव्हा आम्ही प्रौढ प्रमाणे विचार करतो. लेकिन जब हम बड़े हो जाते हैं तो हमारा विचार भी सयाना हो जाता है. आमचं पाहणं बदलतं, हमारा देखना बदलता है, आमचं विचार करणं बदलतं, हमारी विचार, हमारे सोच बदलते आमची हैं, चाल चलन बदलते. हमारी चाल चलन बदल जाती है. एक प्रौढ आणि बालक यांच्यातील फरक काय आहे? और एक प्रौढ़, एक बालक में इसमें फर्क क्या है? कोणीतरी म्हटलंय की एका बाळाचे हात आपल्या बापाकडे असतात, किसी ने कहा है कि छोटे बच्चे के हाथ जो है वो अपने पिता के पास होते हैं, परंतु एका पुत्राचे हात आपल्या बापाच्या हृदयाकडे असतात. लेकिन एक बेटे का हाथ अपने पिता के हृदय के पास होता जो है. बालक आहे तो आपला पिताजी बाहेरून कुठून घरी आला की तेव्हा आपला काय खाऊ घेऊन आला त्याच्या हाताकडे त्याचे डोळे असतात. छोटा सा बालक जो है, जब उसका पिता अपने घर आता है तो उसके हात में क्या है वो देखता है. वो त्याला बालक, बापाच्या हृदयामध्ये काय आहे ते त्याला माहित नाही. उस बालक को अपने पिता के हृदय में क्या है वो नहीं जानता. देवाच्या मंडळीत येणारे अनेक लोक वर्षानुवर्ष बालका समान असतात. और परमेश्वर की कलीसिया में आने वाले कई सारे लोग भी सालों साल ऐसी हालत में होते ते हैं. देवापासून आपल्याला काय प्राप्त होईल ह्याच्याकडे त्यांची दृष्टी असते. परमेश्वर के पास से उनको क्या मिलेगा, इस पर ही उनकी नजर होती ते है. देवाकडे नेहमी मागत असतात आणि मागत असतात, जगी गोष्टी मागत असतात वे परमेश्वर के पास केवल मांगते रहते हैं और दुनिया की चीजें मांगते आणि रहते त्या हैं. गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या नाही तर ते रडत और राहतात. वो चीजें यदि उनको ना मिले तो वो रोते रहते, गिड़गिड़ाते रहते एक हैं. लहान लेकरू ज्या प्रकारे हट्टी असतं आणि आपल्या आई बापांकडे त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी ते सगळत असतं आणि ते पूर्ण झालं नाही तर ते आपला हात पाया पडतं, तशा प्रकारे अनेक ख्रिस्ती लोक जीवन जगत एक असतात. छोटा सा बच्चा जैसे अपने माँ बाप के पास से कुछ मांगते रहता है और यदि उसकी वो मांग पूरी नहीं होती तो अपने हाथ पैर पटक पटक कर रोता है, गिड़गिड़ाता है. बिल्कुल उसी प्रकार हमारी भी दशा हो जाती है. परंतु जो पुत्र आहे तो प्रौढ झालेला आहे, तो आपल्या बापाचं हृदय जाणू शकतो. लेकिन जो पुत्र है, जो बड़ा हो गया, सियाना हो गया, वो अपने पिता का हृदय जानता है. एका लेकराचे डोळे बापाच्या हाताकडे असतात, एक बच्चे, एक बालक के हाथ तो अपने पिता, आंखें तो अपने पिता के हाथों पर होती है, परंतु एका पुत्राचे डोळे त्याच्या बापाच्या हृदयाकडे असतात. लेकिन एक पुत्र की आंखें अपने पिता के हृदय की ओर होती है. प्रियानो, सत्ता आणि अधिकारी बाळाकडे सोपली जात नाहीत, मेरे प्यारो, सत्ता और अधिकार जो है वो छोटे बालकों के पास नहीं दी जाती, ती पुत्राकडे सोपली जातात. लेकिन पुत्र के पास या बेटे के पास दी जाती है. कोणी आपला अधिकार आपल्या लहान बालकाकडे सोपवणार नाही. कोई अपना अधिकार छोटे बालक के हाथ में नहीं देता. 1 कोरिंथ्याच्या 13व्या अध्यायाच्या 11व्या वचनात म्हटलेलं आहे, पहले कोरिन्थियों का 13वां अध्याय 11वें वचन में कहा है, मी बाळ होतो तेव्हा बाळासारखा बोलत असे, मैं जब छोटा था तब मैं बालकों के समान बोलता था, जेव्हा मी बाळ होतो तेव्हा बाळासारखा विचार करत असे जब मैं बच्चा था, बालक था, तब मैं बच्चों के समान सोचता था आणि माझं प्रत्येक चालचलन बाळासारखं और होतं. मेरी चाल चलन बिल्कुल बालक के समान थी. परंतु आता मी प्रौढ झालेलो आहे. लेकिन अब तो मैं बड़ा हो चुका हूँ. प्रियानो, प्रश्न आहे तो मी प्रौढ झालो आहे का? तो मेरे प्यारो, सवाल ये है, क्या हम सयाने हो गए हैं? आम्हाला पाहायला मिळते की यशाचं पुस्तक त्याच्या 9व्या अध्यायामध्ये हम देखते हैं यशाया की पुस्तक के 9वें अध्याय में त्याच्यामध्ये 6व्या वचनात म्हटलेलं आहे, उसके 6वें वचन में लिखा है, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, हमारे लिए बच्चा जन्म हुआ है. परंतु पुढे म्हटलं की आम्हासाठी पुत्र दिलेला आहे. और फिर आगे कहा गया कि हमें पुत्र दिया गया है. प्रियानो, आणि सत्ता आणि अधिकार त्याच्या खांद्यावर राहील. और वो कहा गया कि सत्ता और अधिकार उसके कंधों पर है. सत्ता आणि अधिकार बाळाच्या खांद्यावर दिली जात नाही. सत्ता और अधिकार जो है वो छोटे बालक के कंधों पर नहीं दी जरूर जाती. देवाच्या वचनाच्या द्वारे तुमचा आणि माझा नवा जन्म झाला असेल, जरूर ही परमेश्वर के वचन के द्वारा आपका और मेरा नया जन्म हुआ है. पण जर अद्याप तुम्ही बालकच असाल प्रियानो, लेकिन अभी तक यदि हम बालक ही है, तर देव सत्ता आणि अधिकार तुमच्या माझ्याकडे सोपवणार नाही. तो मेरे प्यारो, परमेश्वर सत्ता और अधिकार आपके और मेरे पास नहीं देगा. आम्हाला दुष्टाईविषयी बालक असलं तर चालू शकेल. हाँ, बुराई के कारण जो है बालक है वो चल जाएगा. दुष्टाईविषयी मी बालकच असलं पाहिजे दुष्टाई या बुराई के विषय में हमें बालक ही बने रहना आणि है. बालका समान नसल्याशिवाय आमचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार और नाही. जब तक हम बालक के समान नहीं होते, परमेश्वर के राज्य में हमारा प्रवेश होगा ही नहीं. परंतु बुद्धीविषयी आम्ही बालक असता कामा नये. लेकिन बुद्धिमानी के विषय में हमें बालक नहीं रहना है. आम्हाला बुद्धीविषयी प्रौढ होण्याची गरज आहे. बुद्धिमानी के विषय में हमें प्रौढ़ होना चाहिए, सियाना होना चाहिए. आणि जो बुद्धीविषयी प्रौढ आहे त्याच्याकडे सत्ता आणि अधिकार सोपवली और जो जातात. बुद्धिमानी के विषय में प्रौढ़ है, उसी के पास अधिकार और सत्ता दी जाती है. प्रियानो, प्रौढ होण्यासाठी वयाने मनुष्य कोणी प्रौढ होत नाही. मेरे प्यारो, प्रौढ़ होने के लिए, सयाना होने के लिए वो अपनी उम्र से नहीं होता. एक
60 वर्षाचा मनुष्य देखील जर त्याने बुद्धिमत्ता नाकारली असेल तर तो एका बालकासारखा वर्ताव करतो. एक 60 साल का व्यक्ति भी यदि उसने बुद्धिमानी नहीं बरती होगी और बालक के समान वो बर्ताव करता होगा, पण एक 10 वर्षाचे लेकरू देखील त्यानं जर गंभीरपणे गोष्टी समजून घेतल्या आहेत तर तो एका प्रौढ माणसासारखा वागू शकतो. लेकिन एक 10 साल का बच्चा भी यदि उसने बातें समझ गया, सीख गया, तो वो सयाने इंसान की तरह, परिपक्व मनुष्य की तरह वो बातें कर सकता है. प्रौढत्व हे वयानुसार प्राप्त होत नाही, सयानापन ये अपनी उम्र के साथ नहीं मिलता, ती जबाबदारीच्या द्वारे प्राप्त होतं. ये जिम्मेदारी के लेकर प्राप्त होता है. आम्ही जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. और हमें जिम्मेदारी लेना सीखना है. आणि जेव्हा आम्ही जबाबदारी नाकारतो और जब हम जिम्मेदारी को नकारते हैं आणि आम्ही बालकच राहतो, और फिर हम बालक ही बने रहते आम्हाला हैं, बालकच राहायला आवडतं. हमें बालक ही बने रहना अच्छा लगता है. कारण कोणीतरी म्हटलं की बालपण देगा देवा. क्योंकि किसी ने तो कहा है कि बालपण देगा देवा. हा, तिथं काय टेन्शन नाही, पेन्शन नाही, काय नाही, आराम करा, मौज मजा करा. जहाँ कोई परेशानी नहीं होती, कोई दबाव नहीं होता, बस मजे में रहते हैं. आम्हासाठी बाळ दिलं होतं. हमारे लिए एक बच्चा दिया गया पण था, जेव्हा बालक. तो बालक 30 वर्षाचा झाला लेकिन जब ये बालक 30 साल का हुआ, तो स्वतः उठून आपल्या पित्याच्या जबाब कामासाठी स्वतःला सादर करण्यासाठी यर्दन नदीवर चालत आलेला आहे. वो खुद उठकर अपने पिता की योजनाओं को पूर्ण करने के लिए यर्दन नदी के पास वो चल के गया. त्याचा जन्म झाला तेव्हा तो देवाचा पुत्रच होता. उसका जब जन्म हुआ तब वो परमेश्वर का पुत्र ही था. पण त्याचा जन्म झाला तेव्हा देवाने कुठे त्याच्याविषयी अशी साक्षी दिली नाही की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. लेकिन जब वो जन्म हुआ तभी कहीं पर भी परमेश्वर ने ऐसा नहीं कहा कि ये मेरा प्रिय पुत्र है और इससे मैं प्रसन्न हूँ. पण जेव्हा तो 30 वर्षाचा झाला, जेव्हा तो स्वतः चालत काही मैलाचं अंतर चालून यर्दन नदीवर योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी आला, लेकिन जब वो 30 साल का हो गया और खुद चल के कई मीलों चलकर जो है यर्दन नदी के पास गया बपतिस्मा लेने के लिए, यूहन्ना बपतिस्मा देने वाले के पास. आणि त्याने बाप्तिस्मा घेऊन जेव्हा तो पाण्यातून बाहेर आलेला और आहे, जब बपतिस्मा लेकर वो पानी से बाहर निकल आया, देवाचा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरून आलेला आहे कबुतराच्या परमेश्वर का रूपाने. पवित्र आत्मा उस पर उतर आया कबूतर के रूप में. आणि वरून देवाने साक्ष दिलेली आहे, और आसमान से परमेश्वर ने उसके विषय में गवाही दी. हा माझा प्रिय पुत्र आहे, कहा ये मेरा प्रिय पुत्र है, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. इसके विषय में मैं संतुष्ट हूँ. येशू ख्रिस्त 30 वर्षाच्या अगोदर देवाचा पुत्रच होता. यीशु मसीह 30 साल के पहले परमेश्वर का पुत्र ही था. बाप्तिस्मा घेण्या अगोदर तो देवाचा पुत्रच होता. बपतिस्मा लेने के पहले भी वो परमेश्वर का पुत्र ही था. पण तो अद्याप देवाच्या सेवेला सादर झाला नव्हता लेकिन तब तक वो परमेश्वर की सेवा में प्रस्तुत नहीं हुआ था. आणि म्हणतो एका बालका समान होता. अब एक बालक के समान था. पण आता तो जबाबदारीने आपल्या पित्याच्या कामाला सादर होण्यासाठी पुढे आलेला आहे. लेकिन जिम्मेदारी लेते हुए अब वो अपने पिता की इच्छाओं को योजना को पूर्ण करने के लिए वो आगे आया. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर आलेला आहे, तेव्हा त्याला पवित्र आत्मा कुठे घेऊन गेला आहे? और जब पवित्र आत्मा उस पर आया तब वो पवित्र आत्मा उसे कहाँ लेकर गया? पवित्र आत्मा त्याला अरण्यामध्ये घेऊन गेला आहे. पवित्र आत्मा उसको वीरान जगह पर लेकर गया. प्रियांनो, अरण्यामध्ये काय असतं? वहाँ पर वीरान जगह में क्या था? अरण्यामध्ये प्रियांनो प्यायला पाणी देखील मिळत नाही. वहाँ पर पीने के लिए पानी नहीं होता. तिकडे झाड झुडूप असत नाही. उसके वहाँ पर कोई पेड़ पौधे नहीं होते. तिकडे कडक ऊन नसतं. वहाँ पर बहुत ही तेज धूप होती है खाली खडतर जमीन असते. और नीचे सूखी जमीन होती है. आणि देवाचं वचन असं म्हणतं, और परमेश्वर का वचन ऐसा कहता है, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर पवित्र आत्मा आलेला आहे, जब प्रभु यीशु मसीह पर पवित्र आत्मा उतर आया, तेव्हा सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्मा देवाच्या पुत्राला अरण्यात घेऊन गेला आहे. और वहाँ पर ऐसा लिखा गया है कि शैतान के द्वारा यीशु मसीह की परीक्षा हो, इसीलिए पवित्र आत्मा यीशु मसीह को उस वीरान जगह पर ले गया. अरण्यामध्ये कष्टातून जावं लागतं, दुःखातून जावं उस लागतं. वीरान जगह पे दुखों से कष्टों से गुजरना पड़ता है. आणि येशू ख्रिस्त त्या अरण्यामध्ये जाऊन 40 दिवस उपासामध्ये राहिलेला और आहे. यीशु मसीह हम देखते हैं उस वीरान जगह पे जाकर 40 दिन उपास प्रार्थना में रहा. त्याने आपली जबाबदारी समजून घेतलेली आहे. उसने अपनी जिम्मेदारी समझ ली. तो म्हणतो की मी ह्यासाठी जन्मलो आणि आलो आहे, वो कहता है कि मैं इसीलिए आया हूँ और इसीलिए मेरा जन्म हुआ है मी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करावं. कि मैं मेरी पिता की इच्छाओं के अनुसार करूं. एक प्रौढ मनुष्य आपल्या पित्याची इच्छा समजू शकतो. एक बड़ा आदमी, एक सयाना आदमी, एक प्रौढ़ सियाना व्यक्ति ही पर पिता की इच्छा को समझ सकता है. बालक आपल्या पित्याची इच्छा समजू शकत नाही. एक छोटा बालक अपने पिता की इच्छा नहीं समझ सकता. बालक हे देहबुद्धीचं दर्शक आहे. बालक ये देह बुद्धि का दर्शक है. उजवा पुत्र जो आहे तो एका बालका समान होता. अय्याश बेटा जो था वो इसी बालक के समान था. त्याने आपली बापाची मौल्यवान संपत्ती स्वतःकडे घेतलेली आहे. उसने अपने पिता की मौल्यवान संपत्ति जो थी वो अपने पास
ले ली आणि जगाकडे निघून गेलेला और आहे. दुनिया के पास निकल गया. चैन मोज मजा विलास याच्यामध्ये त्यांनी ती उडून टाकलेली आहे. ऐशो आराम चैन मजा करते हुए उसने सारी संपत्ति अपनी उड़ा दी आणि देवाची धन संपत्ती बापाची धन संपत्ती त्याने नष्ट करून टाकलेली और आहे. अपने पिता की धन संपत्ति उसने नाश कर दी. आणि प्रियांनो, जेव्हा सर्व काही संपलेलं आहे और मेरे प्यारो ये सब खत्म होने के बाद त्याला डुकराचं खाणं खावं लागलं. उसको सुअरों का खाना खाना पड़ा. डुकरामध्ये त्याला फिरावं लागलं. उन सुअरों में उसे घूमना पड़ा. त्याच्या अंगाला डुकरांची दुर्गंधी येऊ लागली. उसके शरीर से सुअरों का बदबू आने आणि लगी. मग तो शुद्धीवर आलेला आहे. और फिर उससे ध्यान में आया आणि तो विचार करतो की माझ्या बापाच्या घरामध्ये और फिर वो सोचता है कि मेरे पिता के घर में तो लोक खातात आणि पितात आणि ऐश करतात लोग खाते हैं पीते और ऐश करते आणि हैं मी इथे उपाशी मरत और आहे. मैं यहाँ पर भूखा मर रहा हूँ. मी बापाचा पुत्र म्हणून यास योग्य नाही. मैं पिता का पुत्र कहलाने के योग्य मी नहीं. उठेन आणि बापाकडे जाईन मैं उठूंगा और मैं पिता के पास जाऊंगा आणि बापाला जाऊन सांगेन की मी तुझा पुत्र म्हणून घेण्यास मी योग्य और नाही. पिता से जाकर मैं कहूंगा कि मैं तेरे पुत्र कहलाने के लायक नहीं. मी देवाच्या विरोधात आणि तुझ्या विरोधात पाप केलेलं आहे. मैंने परमेश्वर के विरोध में और तेरे विरोध में पाप किया है. पण मला तुझा एक नोकर म्हणून स्वीकार कर. लेकिन अपना नौकर बनाकर मुझे अपने घर में रख ले. प्रियांनो, देवाच्या इच्छेला साधारण ही अत्यंत मौल्यवान गोष्ट मेरे आहे. प्यारो, परमेश्वर की इच्छाओं को अपने आप को सादर होना प्रस्तुत होना ये बहुत ही महत्वपूर्ण है. वर्षानुवर्ष आमच्या स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या योजना, स्वतःचे संकल्प पूर्ण करण्यासाठी मी झटत असतो, लढत असतो आणि धडपडत असतो. सालों साल हम अपनी इच्छाएं अपनी योजना को पूर्ण करने के लिए कोशिश करते रहते हैं. सभी प्रकार से सभी दरवाजे खटखटाते रहते हैं. फक्त मागत राहतो, मागत राहतो, मागत राहतो. केवल मांगते रहते हैं, मांगते रहते हैं, मांगते रहते पण आम्ही हैं. देवाच्या इच्छेला स्वतःला सादर करत नाही. लेकिन हम अपने आप को परमेश्वर की इच्छा को प्रस्तुत नहीं करते. देवाच्या इच्छेसाठी आम्ही देवाकडे रडत नाहीत. परमेश्वर की इच्छाओं के लिए परमेश्वर के सामने गिड़गिड़ाते नहीं है. त्याच्या सानिध्यामध्ये वेळ देत नाहीत. उसकी उपस्थिति में अपना समय नहीं बिताते. प्रार्थना म्हणजे देवाकडे मागणं असं त्यांना और वाटतं. हमें लगता है कि प्रार्थना का मतलब है कि हम परमेश्वर के पास केवल मांगते ही रहे. अशा प्रकारे मी देवाच्या मार्गात चालू शकत नाही. इस प्रकार से हम परमेश्वर के मार्गों में नहीं चल सकते. किंवा इमोशन, भावना किंवा आमच्या फिलिंग्स की आम्हाला काय वाटतं अशा प्रकारे जर आम्ही देवाच्या मार्गात चालू लागलो तर आम्ही मोठ्या कष्टात मेरे जाऊ. प्यारो, हमारी भावनाओं के साथ कि हमें क्या लगता है, हमें अच्छा लगता है, बुरा लगता है, ये सब भावनाओं को संभालते हुए हम परमेश्वर के रास्ते पर चल ही नहीं सकते. एक सफल ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आमच्या जीवनामध्ये सर्वात प्रथम जर कशाची गरज असेल तर आम्हाला पित्याची इच्छा समजून घेतली पाहिजे. एक सफल मसीह जीवन जीने के लिए यदि किस बात की हमें ये जरूरत है तो वो ये बात है कि हम हमारे पिता की इच्छा को समझ ले. प्रत्येक वेळेला आमची स्वतःची इच्छा मला बाजूला सारून देवाच्या इच्छेला सादर व्हावं लागतं. हर बार हमें अपने आप की इच्छा जो है उसको अलग रखते हुए परमेश्वर की इच्छा जानते हुए उसकी योजनाओं के अनुसार हमें चलना है. आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त नेहमी पित्याच्या इच्छेला सादर झाला. हम देखते हैं यीशु मसीह हमेशा अपने आप को पिता की इच्छा के लिए प्रस्तुत किया रखता. तो म्हणतो की देवाच्या इच्छेप्रमाणे करावं आणि त्याचं काम सिद्धीस न्यावं हेच माझं अन्न आहे. वो कहता था कि पिता की इच्छा में पूर्ण करूं, पिता की इच्छा को जान लूं, यही मेरे लिए भोजन है. हालेलुया. हालेलुया. पित्याच्या इच्छेप्रमाणे करावं. पिता की इच्छा के अनुसार मैं चलूं, पित्याचं काम सिद्धीस न्यावं. पिता के काम को सिद्धि में पूर्ण करूं. एक प्रौढ मनुष्य हे काम करू शकतो. और एक सयाना व्यक्ति ही ये काम कर सकता एक है. बालक पित्याच्या इच्छेला सादर होऊ शकत नाही. एक छोटा सा बालक ऐसी परमेश्वर की इच्छा को तुम्ही पूर्ण नहीं कर बालक आहात की सकता. प्रौढ आहात आज तुम्ही आत्मपरीक्षण करा. तो आज आप बालक है या सयाने हो चुके हैं, ये खुद के आत्म परीक्षण हम किती करें. वर्ष तुम्ही देवाच्या मंडळीत येतात हा महत्वाचा कितने नाही. साल आप परमेश्वर की कलीसिया में आते, ये मुझे बिल्कुल ही जरूरी नहीं तुम्ही है. देवाच्या इच्छेसाठी जगत आहात की स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झगडत आहात. लेकिन आप अपनी आप की इच्छा के लिए जीते हैं या परमेश्वर की इच्छाओं को पूर्ण करने के लिए जीते हैं, ये आप ही सवाल अपने आप से पूछो. प्रिय दुसरा मुद्दा आहे मेरे प्यारो, दूसरा मुद्दा ये है की जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेला सादर होऊ पाहतो तो जब हम अपने आप को परमेश्वर की इच्छाओं को सादर करते प्रस्तुत करते तेव्हा हैं, आमच्या भावना, जे आमचे इमोशन्स, आमचे जे फिलिंग्स आहेत ते आम्हाला कडवा विरोध करतात. तब हमारी भावनाएं, हमारे विचार हमारा विरोध करते हैं आणि प्रियानो, देवाचं काम आम्हाला करू देत नाही. और परमेश्वर का काम हमें पूरा करने नहीं देते. आणि आम्हाला प्रियानो आम्हाला मोहपाशाकडे घेऊन जातात. और फिर हमें मोह लालसा में खींच लिए जाते हैं. जेव्हा आम्ही आमच्या भावनावर जीवन जगतो, आम्हाला काय वाटतं काय वाटत नाही असं म्हणजे फिलिंग्सवर आम्ही जीवन जगतो. जब हम अपने भावनाओं पर आधारित जीवन जीते, हमें क्या लगता है क्या नहीं लगता, इस आधार पर जब हम जीवन जीते हैं, आम्ही तुरंत निराशेत जातो, आम्ही कष्टात जातो, आम्ही हताश होतो आणि आमचं जीवन कष्टाने भरून हम जातं. निराशित हो जाते, दुख कष्ट में जाते हैं. परंतु आम्हाला कडवा आमचं जे भावना, आमच्या जे आम्हाला फिलिंग जे आहेत आम्हाला जे विरोध करतात, और जो भावनाएं जो हमें परमेश्वर की इच्छाओं को पूर्ण करने में विरोध करते हैं, तेव्हा जेव्हा आम्ही आमच्या देवाच्या इच्छेसमोर आमची मान झुकवतो, तभी हम परमेश्वर की इच्छाओं के सामने अपना सिर झुकाते हैं आम्ही जय प्राप्त करतो.
और हम विजय प्राप्त करते हैं। मित्रांनो, आपण उपासाचा निर्णय घेतला असेल मेरे प्यारो, यदि हमने उपवास करने का निर्णय लिया होगा आणि अचानक घरामध्ये बिर्याणीचा वास येऊ लागतो और अचानक ही घर में बिरयानी की खुशबू आने लगती आणि है, मग आपण मग आपला भावना आपल्या मन लागतात, अरे आता आजच मम्मीने मस्त बिर्याणी केलेली आहे, आज आपण उपवास रद्द करूया, उद्या आपण उपवास और करूया. फिर हम कहते हैं कि आज तो बिरयानी पकी है, मस्त मस्त खुशबू आ रही, तो आज हम बिरयानी खा लेंगे, बाद में उपवास के विषय में देखा आणि जाएगा। जो मनुष्य आपल्या भावनेच्या आहारी जातो प्रियानो, और जो इंसान अपनी भावना पर आधारित जाता है मेरे प्यारो, त्याची इच्छा त्या भावनेसमोर झुकली जाते. तो उसकी इच्छाएं उस भावना के सामने झुक जाती है। पण जेव्हा एक मनुष्य म्हणतो की बिर्याणी असू दे की आणखी काही असू दे, लेकिन जब एक इंसान कहता है कि बिरयानी होने दो या कोई और बात होने दो, मी निर्धार केलेला आहे आणि माझ्या भावनेसमोर मी झुकणार नाही मैंने तो निर्णय ले लिया और मेरी भावनाओं के सामने मैं झुकूंगा नहीं। आणि तो उपासामध्ये ठाम राहतो. और वो अपने उपास को लेकर पक्का रहता है पूरी तरह से। देवाला अशा लोकांची गरज आहे. और परमेश्वर को ऐसे लोगों की जरूरत है। तुमच्या इच्छा तुमच्या भावनेसमोर झुकता कामा नये. तुम्हारी इच्छाएं तुम्हारी भावनाओं के सामने झुक न पाए। प्रियानो, तिसरी गोष्ट आहे और मेरे प्यारो, तीसरी बात है की आम्ही नेहमी आत्मपरीक्षण करावं. कि हम हमेशा आत्म परीक्षण करते रहे। आमच्या भावनेसमोर आम्ही झुकतो का, क्या हम हमारी भावनाओं के सामने झुक रहे की हैं, आमच्या इच्छा देवाच्या इच्छेसमोर झुकतात. या हमारी इच्छाएं परमेश्वर की इच्छाएं के सामने झुकते हैं? प्रत्येक वेळेला आत्मपरीक्षण करण्याची गरज हर आहे. बार हमें आत्म परीक्षण करने की जरूरत है। जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही आत्मपरीक्षण करतो, जब हम हमारे जीवनों में आत्म परीक्षण करते हैं, कारण प्रभू येशूने स्वतः म्हटलेलं आहे, क्योंकि प्रभु यीशु मसीह ने खुद ही कहा है, जर कोणी माझ्या मागे पाहतो यदि कोई मेरे पीछे आना चाहता है, त्याने स्वतःचा धिक्कार करावा, उसने अपने आप का धिक्कार करे, अपने आप को धिक्कारे, स्वतःच्या इच्छा नाकाराव्या, अपने आप की इच्छाओं को नकारे, वधस्तंभ उचलून घ्यावा अपना सूली खुद उठाए आणि मला अनुसरावं. और मेरे मेरे जैसा चले, मेरे पीछे हो ले। स्वतःला नाकारावं अपने लागतं, आप को नकारना पड़ता है, स्वतःच्या इच्छा धिक्काराव्या लागतात, अपने आप की इच्छाओं को धिक्कारना पड़ता है, देवाच्या इच्छेला सादर व्हावं लागतं. परमेश्वर की इच्छाओं को सादर होना पड़ता है। देव आमच्या अंतर्यामीच्या मनुष्याला पारखून घेतो. परमेश्वर हमारे अंतर्यामी के मनुष्य को परख लेता है। अब्रामाकडे संतान नव्हतं प्रियानो, अब्राहम के पास संतान नहीं थी आणि देवाकडे तो एक संतान मागत होता. और परमेश्वर के पास वो संतान मांग रहा था देवाने त्याला इसाक दिला. और परमेश्वर ने उसे इसहाक दे पण दिया। प्रियानो, त्यानंतर हा मनुष्य इसाकावर प्रेम करतो की देवावर प्रेम करतो? लेकिन मेरे प्यारो, उसके बाद वो इसहाक के ऊपर प्रेम करता है या परमेश्वर पर प्रेम करता है? देवाला पारखून घ्यायचं होतं. परमेश्वर को वो परखना था। देवाने म्हटलं, अब्राम, परमेश्वर ने कहा, अब्राहम, ज्याच्यावर तुझी प्रीती आहे जिससे तू प्रेम रखता है, तो तुझा एकुलता एक पुत्र, वो तेरा एकलौता पुत्र, ज्याला मी सांगेन त्या डोंगरामध्ये घेऊन जा जहाँ मैं तुझे दिखाऊंगा उस पहाड़ पर उसे ले आणि जा त्या डोंगरावर तू त्याला बलिदान और कर. उस पहाड़ पर चलकर उसका बलिदान कर। अब्राम म्हणू शकला असता, अभी अब्राहम कह सकता था, परमेश्वर माझ्याकडे अनेक दास आहेत, मेरे परमेश्वर, मेरे पास तो कई सारे दास है, एक नाही 10 दासांचं बलिदान तुला मी चढवतो, एक नहीं 10 दासों को मैं बलि के रूप में चढ़ाता हूँ, पण माझा पुत्र तुला का हवा आहे? लेकिन मेरा बेटा ही तुझे क्यों आणि चाहिए? तुला माहिती आहे की माझं त्याच्यावर अत्यंत प्रेम और आहे. तू जानता है कि मैं मेरे बेटे से बहुत प्यार करता तू हूँ, माझा प्रिय पुत्र का तू मागतोस? मेरा बेटा क्यों मांग रहा है? अब्रामाने अशा प्रकारे देवाशी वार्तालाप केलेला तो नाहीये. अब्राहम ने इस प्रकार से परमेश्वर से बातचीत नहीं की। अब्रामाने आपल्या भावना जाऊन आपल्या पत्नीला सांगितलं नाही, बघ बघ देव काय मागायला लागलेला आहे. अब्राहम ने जाकर अपने पत्नी से नहीं कहा कि देख देख परमेश्वर क्या मांग रहा है। अब्रामाने आपल्या मुलाला देखील सांगितलेलं नाहीये तू काय करणार आहे. अब्राहम ने अपने बच्चे से भी नहीं कहा कि वो क्या करने वाला है। त्याने लाकडाची मुळी आपल्या पुत्राच्या खांद्यावर ठेवलेली आहे. उसने अपने साथ लकड़ियों को जमा करके अपने पुत्र के सर पर रख दिया। गाढव आणि प्रियानं आपले नोकर घेऊन तो त्यावर देव सांगत असल्या डोंगराकडे गेलेला आहे. अपना गधा गधे और अपने नौकरों को लेकर, सेवकों को लेकर उस पहाड़ी तक जहाँ जहाँ जो पहाड़ परमेश्वर ने उसे बताया था, एका ठिकाणी नोकर आणि गाढवानं थांबवलेलं आहे एक जगह पर जाकर अपने सेवक और अपने गधों को वहीं पर रोक दिया आणि ती लाकडं आपल्या लेकराच्या खांद्यावर देऊन त्या डोंगराकडे देव सांगितले तो गेलेला आहे. और लकड़ियां लेकर अपने बेटे को लेकर वो उस पहाड़ पर पहुंच गया जो पहाड़ उसे परमेश्वर ने दिखाया था। आणि त्या डोंगरावर गेल्यानंतर त्याने ती लाकडं रचलेली आहेत और उस पहाड़ी पर चलकर उसने वो लकड़ियों को सवार दिया वहाँ आणि पे त्याच्यावर आपल्याला मुलाला झोपवलेला आहे और वहाँ पर अपने बेटे को लेटा दिया आणि तो आपला हत्यार आपल्या मुलावर चालवणार होता. और वो अपना हथियार अभी अपने बेटे पर चलाने वाला ही था। आणि त्यावेळेला देवाची वाणी आकाशातून त्याला झालेली और आहे, तब परमेश्वर की वाणी हुई आकाश में से अब्राम अब्राम थांब, और कहने लगा, अब्राहम अब्राहम रुक जा, तू आपल्या मुलावर हात टाकू नको, तू अपने बेटे पर हाथ मत डाल, त्याला तू काहीच करू नको, उसे तू कुछ भी मत कर, कारण आता मला समजलं की तू देवाला भीतोस. क्योंकि अब मैं समझ गया हूँ कि तू मुझसे प्रेम रखता है। समर्पण प्रियानो ही देवाला हवं आहे. समर्पण जो है वो परमेश्वर को चाहिए हमारी ओर तुमच्या से। हृदयाचं संपूर्ण समर्पण देवाला हवं आहे हमारे हृदय का पूरी तरीके से समर्पण परमेश्वर को चाहिए आणि ते आमच्या पूर्ण इच्छेनुसार आम्ही देवाला ते सादर केलं पाहिजे. और
हमारी पूर्ण इच्छाओं के साथ हमें वो परमेश्वर को प्रस्तुत करना है। जेव्हा ती लाकडाची मुळी घेऊन इसाक त्या अब्रामाबरोबर चालत होता, जब वो लकड़ियां लेकर इसहाक अपने पिता के साथ चल रहा था, अब्रामाच्या हृदयाचं पाणी पाणी होईल अशी गोष्ट इसाक त्याच्याशी बोललेला आहे. अब्राहम का दिल पिघल जाए ऐसी बात इसहाक ने अपने पिता से कही। तो म्हणतो बापा तू लाकडं घेतली आहेत, विस्तव घेतलेला आहे, कहते पिताजी आपने लकड़ियां तो ले ली और जलाने के लिए अग्नि भी ले लिया है, परंतु मेंढरू कुठं, बलिदानाचं कोकरू कुठं आहे? लेकिन बलि चढ़ाने के लिए हमारे पास मेमना कहाँ है? प्रियांनो, नेमक्या वेळेला त्याच्यावर झाला तो वार होता. अब यही बात जो है अब्राहम का दिल पिघलने वाली थी। त्याच्या हृदयाचं पाणी पाणी झालं असतं. उसके दिल की पानी पानी हो चुका होता, चला, उसका दिल पिघल चुका होता, अब्रामाला ठामपणे माहित होती की तो पुढे जाऊन काय करणार आहे. क्योंकि अब्राहम पूरी तरह से जानता था कि आगे चलकर वो क्या करने वाला तो है। आपल्या लेकराला ते सांगू शकत वो नव्हता. अपने बेटे से नहीं कह सकता था वो बात। प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये असं काही दुःख असेल, मेरे प्यारो, आपके और मेरे जीवन में शायद ऐसा कुछ दुख होगा, तुम्ही दुसऱ्या कोणाला ते सांगू शकणार वो नाही, दुख शायद आप किसी को नहीं बता पाएंगे, कारण ते तुम्ही सांगितलं ना, प्रियांनो, तुमचं दुःख आणखी वाढणार आहे. क्योंकि वो दुख जब आप लोगों को बताएंगे तो वो दुख और बढ़ने वाला है। तुमच्या निर्णयावर तुम्ही जाऊ शकणार नाही. आप आपके निर्णय तक आप पहुंच नहीं पाएंगे। अनेक लोक आपले पाय खेचणार लोक असतात. कई सारे लोग हमारी टांग खींचने वाले लोग होते हैं। अज्ञान का होईना प्रियांनो, आपला ते मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. अज्ञान के कारण ही क्यों ना हो, लोग हमें पीछा खींचने की कोशिश करते हैं। येशू ख्रिस्त जेव्हा यरूशलेमच्या दिशेने जात होता, यीशु मसीह जब यरूशलेम की ओर जा रहा था, त्याला कोणत्या दुःखातून जावं लागणार आहे, कोणत्या कष्टातून जावं लागणार, तो आपल्या शिष्यांशी बोलला. उसे किस कष्टों से, किस दुखों से गुजरना होगा, उसने अपने शिष्यों से कहा। तो आपल्या शिष्यांची मन तयार करत वो होता, अपने शिष्यों के मन तैयार कर रहा था, आणि म्हणून त्याने आपलं दुःख आपल्या शिष्यांना सांगितलं की मला कोणत्या स्थितीतून जावं लागणार और आहे. इसीलिए उसने अपने शिष्यों से कहा कि उनको किस स्थिति से गुजरना पड़ता था, उसके बारे में उससे कहा। परंतु जो ख्रिस्त देवाच्या गोष्टी न जाणणारा पेत्र त्याला मागे खेचू लागला. लेकिन परमेश्वर की बातें न जानने वाला पतरस उसको पीछे खींचने लगा। तो म्हणतो, प्रभूजी तुला असं न वो हो. कहते, प्रभु जी आपके साथ ऐसा न हो। आणि प्रियांनो, येशूच्या मनाचं तो खच्चीकरण करू लागला. और फिर हम देखते कि यीशु मसीह के मन को वो कच्चा करने त्यानं लगा। म्हटलं, अरे सैताना, माझ्यापासून निघून जा. और तब यीशु मसीह ने कहा, शैतान मेरे पीछे से हट जा। तुमच्या जीवनामध्ये देवासाठी ठाम निर्णय घेतल्यानंतर प्रियांनो, तो निर्णय तुम्ही इतरांना कळण्याची गरज नाही. तो आपके जीवन में यदि आपने परमेश्वर के साथ कुछ निर्णय लिया है तो वो निर्णय आपको लोगों को बताने की जरूरत नहीं है, त्यामुळे तुमचं मन विचलित होऊ शकेल. जिसके कारण आपका मन विचलित होगा। चौथा मुद्दा जो आहे तो तुम्ही रोजच्या प्रार्थनेमध्ये देवाला सांगायचं, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्णत्वास जाऊ चौथी दे. बात यह है कि हम परमेश्वर से कहें कि परमेश्वर तेरी इच्छा मेरे जीवन में पूरी हो जाए। देवाची इच्छा तुमच्या माझ्या जीवनात पूर्णत्वास गेली पाहिजे, परमेश्वर की इच्छा आपके और मेरे जीवन में पूरी होनी आणि चाहिए, त्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला या जगामध्ये जगायचं और आहे. इसीलिए हमें इस दुनिया में जीना है। आणि तर प्रियांनो, तुमचं आमचं जीवन सफल होणार और आहे. तो ही आपका और मेरा जीवन परमेश्वर इस जीवन दुनिया में सफल होगा। देव म्हणेल, हे माझ्या प्रिय पुत्र, परमेश्वर कहेगा, हे मेरे प्रिय पुत्र, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे, तेरे विषय में मैं संतुष्ट हूँ, अन्यथा तुम्ही बालका समान राहाल. अन्यथा हम बालक के समान ही सत्ता रहेंगे। आणि अधिकारी पुत्राकडे सोपवली जातात, सत्ता और अधिकार पुत्र को दी जाती ती है, बालकांकडे सोपवली जात वो नाही. बालकों के पास नहीं दी तुम्ही जाती। बालक आहात किंवा प्रौढ तो आहात. आप बालक है या सयाने हैं? आज आम्ही आत्मपरीक्षण करायचं आहे. आज हम आत्म परीक्षण करेंगे, आपण आपली मस्तक देवासमोर हम झुकूया. अपना सिर झुकाएंगे हमारे परमेश्वर के सामने। प्रेमळ पिते, तुझे लोक आहेत, अंधारल्या जगातून तू त्यांना तुझ्याकडे बोलावलं आहे. ख्रिस्त येशूमध्ये जे ज्ञानाचे आणि बुद्धीचे ठेवे गुप्त ठेवलेले आहेत ते तू आम्हाला प्रकट करतो, यासाठी की त्या ज्ञानाच्या द्वारे, त्या बुद्धिमत्तेच्या द्वारे जगांतील जे स्वतःला ज्ञानी समजतात त्या लोकांना आम्ही शर्मिंद करावं. तुझी सामर्थ्यशाली वचनं, तुझं ज्ञान आमच्या दोन्ही गोष्ट सिद्धीस न्यायला शक्तिमान आहे. तुझ्या पवित्र आणि थोर नावाला मी गौरव आणि महिमा देतो. तुझा सामर्थ्याचा हात तुझ्या लोकांवर उतरून येऊ दे. तुझं ज्ञान, तुझी बुद्धिमत्ता आमच्या लोकांना प्राप्त होऊ दे. जो ज्ञानान उणा आहे त्याने, जो देव सर्वांना उदारपणे देतो, दोष लावित नाही, त्याच्यापाशी मागावं. खचित तू देणारा देव आहेस. पिते, आमच्या लोकांची भेट घे, जेणेकरून येणाऱ्या दिवसात आमचे लोक प्रौढपणात उभे राहून पुत्रपणाचं काम करतील. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, दयक आणि मान्य कर. आमेन. यहोवा तुला आशीर्वाद देऊ आणि तुझे संरक्षण करू. यहोवा आपले मुख तुझ्या प्रकाशो आणि तुझ्या कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचावो आणि तुला शांती देवो. आमेन. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया
सनातन है, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नामामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नामामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी. त्याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे. त्याची बाधा मला होणार नाही, त्याचे वचन सत्य ढाल आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नामामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नामामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या बाजूस सहस्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. माझ्या बाजूस सहस्रावधी पडले, उजव्या बाजूस लक्षावधी पडले. तरी ती मला भिडणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तरी ती मला भिडणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला,
तुझ्या नामामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नामामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे. सर्वजण म्हणा, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. Amen. Thank you, Jesus.